जाऊया मॅच कडे. चला मॅचला झाली आहे सुरुवात. दोन्ही टीमला देतो आम्ही शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल आपण पाहिला अनिकेत चौधरीचा तर डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. सलामीची जोडी आपण पाहतोय टीम 94 संघाकडनं किरण बारात आणि विश्वनाथ जाधव. पुढील बॉल वाढवा बॅटनं खेळण्याची ही मानसिकता, परंतु चेंडू आपण पाहिला तर डाव्या स्टेजच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट बॉल. अव्वांतरच्या सुरूमध्ये एक धाव जरूर धाव फलकावरती ऍड केली जाईल. धाव फलक एकने ओपन होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल टीम 90 स्फूट या संघाचं. अगोदरचा मॅच काय जबरदस्त रंगला गेला. अजून एक जबरदस्त बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. सदानंद स्फूर्ती 9192 आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय टीम 94 कामण. या दोन संघामध्ये ही लढाई आपण पाहतोय. टीम 94 संघाने 2 मॅचेस जिंकल्या, तसेच सदानंद स्मृती 9192 या संघाने मात्र बॅटच्या हलकीच स्नेक लागली गेले. काम तमाम. परतावा लागेल मिस्टर किरण बारात याला. डगआउटच्या आशयाला धक्का क्रमांक 1 टीम 94 कामन या संघाला. पहिला धक्का निश्चितच या ठिकाणी बसला गेला टीम 94 कामण या संघाला. किरण बारात मात्र बाद झालेत. उमेश भुरे न्यू बॅटर मैदानात शात मध्ये इन झालेत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मिस्टर अनिकेत चौधरीची. वसई एक्सप्रेस या नावाने निश्चितच अनिकेत चौधरीला देखील संबोधले गेले वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याची मानसिकता, परंतु आपण चेंडू पाहिला तर आउटसाइड द लेग स्टंप डाव्या स्टेजच्या बाहेर हा चेंडू मात्र फेकला गेलाय. आणखी एक धाव फलकावर एक्स्ट्राच्या सुरूमध्ये ऍड केलीच जाईल. या ठिकाणी आदरणीय सन्मान्य नरेशजी गैला यांचं आगमन झालेलं आहे. दादा खूप खूप स्वागत आहे आपलं स्टेजवरती. पुढील बॉल यावेळेस आपण पाहतोय सॉफ्टहँड बॉलला अगदी टॅप करायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये जे गुड कनेक्शन व्हायचं होतं ना ते झालं नाहीये. आणखी एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा धावफलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनपर्यंत बॅटला चेंडू लागून एकही धाव ही आली नाहीये. 4 चेंडू फेकून झालेत. पुढील बॉल अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये येतोय. जबरदस्त गोलंदाजी अनिकेत चौधरीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. अनिकेत चौधरी न्यू स्टार वसई संघाचा हा खेळाडू. सध्या आपण त्याला पाहिलं तर मग सदानंद स्मृती 9192 भावेश बाबर प्रितेश बाबर यांच्या संघामधून खेळताना आदिवासी प्रीमियर लीग मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. ऑन साइडला मात्र चेंडू लावडवलाय. 2 क्षेत्ररक्षक पुढे धावतायत. क्रिश खिवरे, परंतु चेंडू जाईल एका टप्प्यानं डीप लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4. येतो चौकार. निश्चितच
साधारण स्फूर्ती 9192 या संघाला हा मॅच जिंकणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण इथून जर हा मॅच त्यांनी जिंकला तर निश्चितच सुपर 8 मध्ये क्वालिफाय होऊ शकतात. परंतु मॅच इथे हरला तर मग टीम फायटिंग फॉल्कॉन, त्याच्यानंतर ऋषिका स्पोर्ट आणि साधारण स्मृती 9192 या 3 संघांचा रन रेट जो आहे तो चेक केला जाईल आणि त्याच्यानुसार मात्र डिसिजन दिला जाईल. परंतु सध्या आपण पाहिलं तर मग साधारण स्मृती 9192 या संघाला हा सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे. इथून 94 कामन संघाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही, कारण ती ऑलरेडी क्वालिफाय झालेली आहे. आणि स्ट्राइक वरती मिस्टर विश्वनाथ जाधव. ओ जबरदस्त स्ट्रोक विश्वनाथ जाधवच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. किरण धूमच्या अगेन्स्ट मात्र हा स्ट्रोक खेळले गेलेत. विश्वनाथ जाधव पहा किती सुंदर स्ट्रोक मात्र खेळले गेलेत. उजवा पाय निश्चितच हलकासा पुढे घेतला आणि डीप फाईन लेगच्या दिशेने मात्र चेंडूला पाठवले गेले. 4 धावांकरता चौकार येतोय. हा विश्वनाथ जाधवचा फेवरेट स्ट्रोक आहे. अनेकदा त्याला देखील मी पाहिले अशा प्रकारे स्ट्रोक खेळताना. यावेळेस स्विचिटचा फटका, नो बॉलचा इशारा आलाय. चेंडू जाईल बॉडी लाईनच्या पलीकडे, म्हणजेच या बॉलवरती धावा मिळतील 5. या 5 धावेनं धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 15 अंकांवरती. जबरदस्त सुरुवात केली गेली आहे पुन्हा एकदा विश्वनाथ जाधवच्या माध्यमातून. येणारा पुढचा बॉल आपण पाहणार आहोत. फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट आणि आदिवासी प्रीमियर लीग 2026 आहे सुपर हिट. आणि या सुपर हिट स्पर्धेमध्ये आपण पाहतोय हा महत्वाचा सामना चालू आहे. टीम 94 कामन वर्सेस साधारण स्मृती 9192. फुलटॉस बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा उडवलाय. चेंडू जाईल डीप फाईन लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरता येतो षटकार. 6. फ्री हिट बॉल होता आणि फ्री हिटच्या बॉल वरती जे हवं होतं ते मात्र या ठिकाणी मिळवलं विश्वनाथ जाधवनं, कारण पूर्णपणे फ्रीडम होतं हा स्ट्रोक खेळण्याकरता. हलकेसे स्टेप आउट झाले होते आणि निश्चित आपण पाहिलं तर मग हा स्ट्रोक खेळले गेले. धावफलक पोचले गेले 21 अंकांवरती. पुढील बॉल. हो, यावेळेस पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट क्लिप अगदी आपण पाहिली तर वेगाने फिरली होती, परंतु बॅट क्लिप थोडीशी वरून फिरली आहे. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा शॉट खेळण्याकरता जागा बनवली होती. ओ सुंदर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु असफल ठरले गेलेत. पुढील बॉल. ओ इनफिल्डच्या वरून जबरदस्त नेत्रदीपक स्ट्रोक पुन्हा एकदा विश्वनाथ जाधवच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आणि या षटकाराच्या साहाय्यानं धावसंख्येचा बदलला आहे आकार. धावसंख्या पोहोचली आहे 27. लॉस ऑफ 1 विकेट. 27 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेलेत. येऊन आपण पाहिलं तर मग कमबॅक करावा लागेल. विश्वनाथ जाधव याची बॅट बोलू लागली आहे चौकार षटकारांची भाषा, परंतु ह्या भाषेला मात्र खाली रोखायचं असेल, थांबवायचं असेल तर इथून मात्र कमबॅक करावा लागेल मिस्टर किरण धूम या गोलंदाजाला. सध्या तरी चांगला खेळ मात्र विश्वनाथ जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळाला या ठिकाणी. यावेळेस आपण पाहतोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलंय. बॉल येईल डॉट. 5 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न झाला. 1.5 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न होतोय. अजून सुद्धा एक शेवटचा बॉल बाकी आहे.
पुढील बॉल पुन्हा एकदा स्विचिटचा फटका मिळतील धावा 6 षटकार ही दुधारी तलवार आहे दोन्ही बाजूनेच चालते आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ते दृश्य आपल्याला पाहायला मिळाले सरळ बॅटनं देखील धावा येताना पाहिल्यात विश्वनाथच्या बॅटमधनं आडवा बॅटनं देखील धावा येताना पाहिल्यात आणि त्याच नंतर बॅट थोडीशी आपण पाहिलं तर स्विचिट केली गेली आणि तिथून देखील धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात जवळजवळ आपण पाहिलं तर मग 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 33 या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य सुशांतजी पाटील यांच्या माध्यमातून या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या साठी या 50 खुर्च्या आपल्याला त्यांच्या माध्यमातून लाभल्या त्याबद्दल त्यांच्या नक्कीच टाळ्या वाजवून आपण आभार मानायला हवेत चला अर्पित यांच्या माध्यमातून त्या खुर्च्या सुद्धा आपण दाखवणार थोडशा आपण अडकळीच्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत मात्र या 50 खुर्च्या आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळतात त्या 50 खुर्च्या या ठिकाणी आपल्याला त्यांच्या माध्यमातून दिल्यात माननीय सुशांतदादा पाटील ससूनवगर यांच्या माध्यमातून या आलेल्या खुर्च्या आपण दाखवल्या गेल्या भरपूर अजून काही गोष्टी त्यांच्या माध्यमातून येणार आहेत ही सूचना आम्हाला मिळालेली आहे दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय थोड्याच वेळानंतर टीव्ही स्क्रीनवरती देखील जे रन रेट आहे पॉइंट टेबल आहे ते मात्र दर्शवलं जाईल या ओव्हर नंतर कुठल्या संघाला चान्सेस आहेत सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्याकरता उमेश टाइम स्टोक खेळले गेलेत उमेश पॉइंटला मात्र झेल पकडला गेलाय परतावला गेला या ठिकाणी उमेश भुरे याला परंतु विश्वनाथ जाधव याने काय जबरदस्त खेळ केला 7 मध्ये 26 बनवलेत अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग 16 बॉल मध्ये अर्धशतक देखील जबरदस्त आजच्या दिवसामध्ये खेळ निश्चितच केला गेला त्याच्या माध्यमातून आणि अर्धशतक झलकावला आणि लगेच आपण पाहिलं तर मग टीमचे ऑनर हजरतबाई शेख आणि त्यानंतर आपण पाहिलं तर संजयभाई म्हात्रे एस एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 रुपये कॅश प्राइस हे देखील लागू झालं आणि त्याचनंतर वसई तालुका आदिवासी असोसिएशन अंतर्गत देखील आपण पाहिलं तर मग 1,000 रुपयाचा कॅश प्राइस विश्वनाथ जाधवला दिलं गेलं इथून आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा त्याच दिशेने विश्वनाथ जाधवचा खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय निलेश पंधरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल पुढील बॉल निलेश पंधरे ऑन स्ट्राइक वरती होते परंतु अनिकेत सबधरीचा बॉल वेगवान होता पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा आलाय परंतु बॉलरच्या मनामध्ये हलकीशी शंका आहे आणि इथे आपण पाहिलं तर मग फिल्डिंग करणाऱ्या टीमचा हा रिव्ह्यू आहे वाईट आहे की बघ नाही हे देखील चेक केलं जाईल आमचे तिसरे अंपायर या ठिकाणी आपण पाहिलं तर मग परशुरामचे पाटील सर हे सज्ज आहेत आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितच योग्य तो डिसिजन या ठिकाणी दिला जाईल आणि डिसिजन आहे फेअर डिलिव्हरी पंच या ठिकाणी आपण पाहतो तर क्षमस्व क्षमा मागतायत ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता कशा प्रकारची ही डिलिव्हरी हाताळली होती ती लेग स्टंपवरती चेंडू निघून गेला होता हो अजून एक सुंदर डिलिव्हरी हाताळली गेली आहे जणू काही मैदानाच्या आतमध्ये वसई एक्सप्रेस वेगाने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाली 33 धावा धावफलकावरती आहेत 2 गडींच्या मोबदल्यामध्ये बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे मिस्टर अनिकेत चौधरी याच्याकडे अनिकेत चौधरी निश्चितच एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याचा देखील खेळ चांगला पाहायला मिळाला आहे अजून एक डॉट बॉल ही आहे खासियत मिस्टर अनिकेत चौधरी याची यंगस्टार पापडीच्या माध्यमातून अनेक चांगले क्रिकेट तो देखील खेळलाय आणि निश्चितच आपल्यामध्ये असलेले गुण कौशल्य आपल्यामध्ये असलेली क्षमता सध्या तरी आपण पाहतोय या आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये जबरदस्त त्याच्याकडनं आपल्याला गोलंदाजी ही आपल्याला पाहायला मिळतीये पुढील बॉल फुल टॉस बॉल
बॉलला स्विंग केलाय, चेंडू चाललाय स्क्वेअर एक पांढरू लाईनच्या पलीकडे 6 धावांनी करता येतो षटकार आणि षटकाराच्या साहाय्यानं धाव फलक पोहोचले गेले. टीम 94 39 लॉस टू विकेट. अशा प्रकारचं हे धाव फलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चला चेंडू फिरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. 2.5 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत 39. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग 7 मध्ये 26 विश्वनाथ जाधवच्या पाहायला मिळत आहेत आणि आतापर्यंत 4 मध्ये 6 धावा बनवण्यामध्ये यशस्वी झाला निलेश बंद्रे. पुढील बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. हो क्रिश किवरे होते, त्यांना मिस करून आपण पाहिलं तर चेंडू अगदी आपण पाहिलं तर सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. 6 धावांकरता अगदी तोडून मोजून ठोकलेला हा षटकार निलेश बंद्रेच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजे 45 अंकांवरती. निश्चितच आपण पाहिलं तर मग 3 षटकांचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आहेत 45. अजून इथून 3 षटकं बाकी आहेत आणि या 3 षटकामध्ये निश्चितच आपण पाहतोय अजून किती धावा आहेत त्या मात्र बनवल्या जातील. मायक्रोफोनवर जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर जयेश टुकले. यस आपण या ठिकाणी पॉइंट टेबल पाहू शकता. ग्रुप डी टीम 94 इशिका स्पोर्ट आणि सदानंद स्मृती 9192 फायटिंग फॉल्कॉन्स. इशिका स्पोर्ट सॉरी टीम 94 .2 आहेत. त्याच्यानंतर नेट रन रेट पाहिलं तर मग 2.25. इशिका स्पोर्ट नंबर 2 वरती पाहायला मिळते 3 पॉईंट आहेत आणि नेट रन रेट पाहिलं तर मग 1.081. त्याच्यानंतर सदानंद स्मृती 9192 2 पॉईंट आहेत. नेट रन रेट पाहिलं तर मग मायनस मध्ये पाहायला मिळतंय 0.488. फायटिंग फॉल्कॉन्स पॉईंट आहे 3. नेट रन रेट पाहिलं तर मग -2.15. म्हणजेच इथे इशिका स्पोर्टला चान्सेस आहेत. कदाचित इथे मात्र सदानंद स्मृती संघ जर हा मॅच हरतोय तर मग चान्सेस वाढू शकतील इशिका स्पोर्टचे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता आपण पाहतोय आदेश वळवी बॉलिंग ट्रॅकवर आमना सामना पाहतोय. यावेळी विश्वनाथ जाधव हलक्याशा हाताने क्रॉसेस बॅटने आपण पाहिलं तर चेंडूला दिशा देण्याचं कार्य केलं. विशूचा फॉर्म पाहिला आपण तर एक जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये आज पाहायला मिळालाय. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग नेट रन रेटचा जर हिशोब केला आपण तर इशिका पुढे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय तर सदानंद स्मृती 9192 या टीमला मॅच जिंकणं अनिवार्य असेल. जर मॅच गमावला तर कदाचित स्वप्न गमावू शकते APL मध्ये. हा बॉल ड्राईव्ह केला जातोय. अपड्रॉईचा फटका निलेश बंदरे चांगला ड्राईव्ह करताना पाहायला मिळतोय. जसं म्हटलं जात आहे ना की स्वप्न मोठी पाहायची असतील तर मेहनत तितकीच करावी लागते, कारण की यश कोणाला सहजच मिळत नाही मित्रांनो. त्याच्यासाठी मनामध्ये ही जिद्द जपवावी लागते. सातत्याने जिद्दीचं क्रिकेट विश्वनाथने खेळलं गेलंय, परंतु सदानंद स्मृती या टीमकडे आपण पाहिलं तर मग आता सगळा काही पणाला लावावा लागेल. बॉल पाहिला आपण तर तेज तर्रार गतीने आपण पाहिलं बॉलिंग ट्रॅकवर आदेश वळवी मॅन फ्रॉम ससूपाडा. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. गायत्री माता ससूपाडा संघासाठी सातत्याने क्रिकेट खेळत असतो आणि या सीझन मध्ये भरपूर इम्प्रेस केले या खेळाडूने. आणि आता मात्र या मॅच मध्ये त्याला गोलंदाजी करण्याची संधी सध्या तरी किफायती राहिली आहे. उलटा चेंडू पाहतोय आपण गतीने टाकलेला चेंडू आपण पाहतोय. स्ट्रॉंग मसल्स आपण पाहिले आदेशांचे. ओहो मिसमॅच झालाय. किरण दुमचा आपण पाहिलं तर मग विश्लेषण करूया. बॉलिंग देखील खासी इम्पॅक्टफुल राहिली नाहीये. क्षेत्ररक्षण पाहिलं आपण थोडंसं मिसटायमिंग होताना पाहायला मिळालंय. धावा मिळती इथे 2 धाव फलक पोहोचला गेलाय 49 घरामध्ये. चौथं षटक आहे. चांगली गोलंदाजी आदेशने आतापर्यंत केली आहे. हलक्या हाताने मात्र आपण पाहू शकतो चेंडूला ड्राईव्ह केलं जात आहे. याच्या अनुषंगाने आतापर्यंत जर विचार करायचा झाला तर गती आहे आणि तेच कारण आपण पाहिलं की मग विश्वनाथ जाधव यांचा देखील खेळण्याचा आता विचार बदललेला पाहायला मिळतोय, कारण की हवेच्या विरोधात यावेळेला फटकेबाजी करत नाहीयेत. रिस्क घेण्याचं कार्य केलं जात नाहीये. त्यांना माहिती आहे की कोणत्या क्षणाला काय करायचं आहे. 50 धावा.
हो यावेळेला मागे फिल्डर होते तिकडे, चेंडू लावण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला आणि कदाचित धोका आला होता इथे. आपसमध्ये कॉलिंग चुकला होता. दोन्ही खेळाडू एकाच जागेवर आपण पाहू शकतो थांबले होते. जर फिल्डिंग चांगली झाली असती तर अडचण निर्माण झाली असती, परंतु तसं नव्हता. अंतबला तो सबला आपण पाहतो या वेळेला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बघा नेमकं काय झालं होतं. कॉलिंग बिघडलं होतं. एका बाजूने एक बॅटर थांबले होते, दुसऱ्या बाजूने दुसरे निघाले होते. परंतु 4 ओव्हरचा खेळ आणि आदेश वाळवी काय जबरदस्त बॉलिंग करतायत. फक्त 6 धावा या मैदानावर आपण पाहिलं तर चांगल्याहून चांगल्या गोलंदाजांना मार पडलाय, परंतु अशा ठिकाणी आदेश वाळवी आपण पाहिले तर मग जबरदस्त गोलंदाजी. विश्वनाथ जाधव यांचा आज परफॉर्मन्स पाहताय. पहिला जो आपण पहिला खेळ जवळजवळ 17-43 नाबाद, त्यानंतर 18 मध्ये 56 आणि आत्ता पाहतोय आपण 11 मध्ये 30 नाबाद. छान खेळी मात्र केली विश्वनाथने. या APL मध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 3 इनिंग्स मध्ये ज्याने 129 रन्स केले, स्ट्राईक रेट 280चा आणि त्याच्यामध्ये 56चा हा बेस्ट आपण पाहिलाय नंबर. आता 5 चा जो स्पेल असेल बघा, एका बाजूने आपण पाहिलं तर मग विश्वनाथ जाधव जे नॉन स्ट्राईक कडे आहेत, परंतु आता बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिला तर मग विजय जाधव हे विश्वनाथ जाधव यांचे छोटे बंधू. मैदानाच्या आतमध्ये तो भाई भाई, परंतु खेळामध्ये भाईचारा चालत नाही, हा अनेक वेळा पाहिलाय आपण. हो हो सुंदर गोलंदाजी विजय जाधव कडे देखील आपण पाहिलं तर कला तितकी छान आहे. मात्र मिस्टर 360 डिग्री म्हणून ओळखला जाणारा छोटा पॅकेट आणि मोठा धमाका विजय जाधवला आपण सातत्याने बघितलंय धाणीव संघासाठी. आता यावेळेला सदन स्मृती संघासाठी गोलिंग मध्ये इम्पॅक्ट टाकण्यासाठी आलाय. ऑन साइडला वळवला, टायमिंग प्रॉपर नाहीये. किरण तुम चांगली फिल्डिंग करत असताना पाहायला मिळते. या वेळेला आपण पाहिला असली कॉन्टेस्ट आता असेल. अब आएगा असली मजा, कारण की दो भाई भाई आपस मध्ये भाई भाई मध्ये आता ही लढाई पाहूया आपण नेमका घडेल काय. बॅटिंग वर आपण बघितलं विश्वनाथ, नॉन स्ट्राईक जवळ बघितलं म्हणजे बॉलिंग एंड कडे विजय. खेचून मारण्याचा प्रयत्न हवेत. या वेळेला चेंडू मात्र आपण पाहिलाय सरळ उडून दिलाय मिड विकेट सीमा रेखा पार, आणि या वेळेला मात्र आपण ठोकलेला विश्वनाथ जाधवने मोठा फटका. हा IPL षटकार. षटकार ठोकला गेला विजयच्या विरोधात. आता आपण पाहू शकतो या वेळेला विश्वनाथ जाधवने नक्कीच सांगून दिलंय. क्रिकेटच्या बॅटलावर आपण पाहिला तर खेळ हा मोठा असेल, कोण नाही छोटा आणि मोठा, हा खेळच मोठा. समोरच्या दिशेने मनगटी फटका. अहो या वेळेला काय झालंय तर पाहतोय आपण मस्त करून दस्तक देत असताना चांगला फटका. ताकद किती आहे बॉटमॅनचा वापर आणि पाहायला मिळतोय षटकारानंतर आलेला हा चौकार. धाव पळक वेग पकडतोय. धाव पळक पोहोचलोय गेलाय 62 च्या आकड्यावर. या ओव्हर मध्ये 11 धावा आल्यात. हलक्या हाताने मात्र या वेळेला थोडस आपण बघितलं की आउटसाइड ऑफस्टंप चेंडू मिळत आहे तर त्या चेंडूला सन्मान दिला जातोय. ही रणनीती आपण पाहिली तर मग विशूच्या विरोधात थोडीशी कारगिर ठरली गेली आहे, कारण की त्याच्या झोन मध्ये चेंडू आपण बघितले ना तर जवळजवळ त्यावर आक्रमण झालं. 41 वर पोहोचलाय पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पाहता पाहता 14 मध्ये दुरून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. या वेळेला आपण पाहू शकतो नेमकं काय झालंय तर डॉट चेंडू कमबॅक केलं गेलं. या अंतिमच्या चेंडूवर विजय जाधवने या ओव्हर मध्ये आल्या 12 धावा. 5 ओव्हरचा खेळ झालाय. 2 गड्याच्या मोबदल्यात 63 धावा फलकावर आपण पाहिल्यात. आणखीन पाहिला आपण तर 6 चेंडूचा खेळ असेल. या 6 चेंडू मध्ये आपण पाहिला तर किती धावा फलकावर मात्र लगावल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट या मस्ट विन मॅच मध्ये सदन स्फूर्ती 9192 या संघाला दिलं जाईल. पाहणं आवश्यक असेल, कारण की हा मॅच अंतिमच्या क्षणापर्यंत जबरदस्त बरोबरीचा आणि काटेदार मॅच होईल याच्यामध्ये शंका नाहीये. कारण की उद्याचा दिवस डेफिनेटली या स्पर्धेला मात्र आपण पाहणार आहोत. या IPL चा विजेता मिळेल
परंतु आजचा दिवस खूप निर्णायक आहे, कारण की उद्याच्या दिवसामध्ये जाण्यासाठी आजच्या दिवसातून कोणते दोन संघ असतील. एक तर कन्फर्म झालंय टीम 94 कामन, परंतु त्यांच्या सोबतीने कोणता क्रिश. ओहो, उलटा वाला वार आणि हा चेंडू उडवलाय सीमारेखा पार. विश्वनाथ जाधवचा हॅलो. स्पेशल ट्रेडमार्क शॉट, षटकार. जे 100ची तयारी चालू केली वाटते विश्वनाथ जाधव याने. सध्या तरी आपण बघितलं तर 47 वर पोहोचलेत. 15 मध्ये 47 बॅक टू बॅक दुसरा अर्धशतक, दुसरी 50 कदाचित पाहायला मिळू शकते इथे. पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत. अपील मात्र या वेळेला आपण पाहू शकतो इरादे स्पष्ट. विश्वनाथ जाधवने ठरवलंय की या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये आता मात्र आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा आता माझी गाडी एकदम टप गिअर मध्ये चालेल आणि ते पुढेच राहील. पुढील चेंडू पाहतोय या वेळेला, पुन्हा एकदा उलटा उडवण्याचा प्रयत्न हवेत पाहतोय. फिल्डर आहेत का? फिल्डर होते परंतु पोहोचले, परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय पुन्हा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि इथे पाहतोय आपण दुसऱ्या अर्धशतक कंप्लीट होणारा पाहायला मिळत आहे. या ABL च्या दुसऱ्या दिवसाचा जर विचार करायचा झाला तर उमेशच्या नावावर देखील विक्रम होता शेवटच्या मॅच मध्ये अर्धशतक लगावण्याचा, परंतु आज आपण पाहतोय या दिवसामध्ये विक्रम केला गेला अर्धशतक कंप्लीट करण्याचा पुन्हा एकदा शेवटच्या मॅच मध्ये विश्वनाथ जाधवने. टॉपेज आता मात्र आपण पाहिलं तर मग फटका फसला गेला आणि टायमिंग मात्र झाला नाही आणि विश्वनाथच्या खेळीला मात्र समाप्त केला. काय म्हणशील विजय, कारण की शेवटच्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकलं गेलंय आणि पुन्हा एकदा इम्पॅक्टफुल पारी त्यांची पाहायला मिळालंय. निश्चितच त्याच्याबद्दल म्हणायचं तेवढे कमीच आहे, कारण असा एकमेव खेळाडू आहे आपल्या वसई तालुका आदिवासी गट असोसिएशन मध्ये, त्याने वसई तालुका असोसिएशनचं नाव निश्चितच आपण पाहिलं तर उंचावर नेलंय आणि स्वतःचा देखील नेलंय. कारण आपण सर्वात मोठी स्पर्धा पाहिली सुप्रीमियर चषक, तर सुप्रीमियर चषकामध्ये देखील त्याने एक मालिकावीर म्हणून कार देखील जिंकलेली आहे. त्याच्यानंतर अनेक बाईक देखील त्याच्या नावावरती आहेत. डेफिनेटली 4 बाईक्स, एक मालिकावीराची कार त्याच्या नावावर आपण पाहू शकतोय आणि तो खेळाडू ISPL सारखी टुर्नामेंट खेळलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्यांना बीट केलं जातंय. क्रिश या वेळेला आपण पाहतोय धावा दिल्या, परंतु विकेट. धाव फलकावर 73 धावा आपल्याला जरूर बघायला मिळत आहेत. आतापर्यंत विचार करायचा झाला तर मग शेवटच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा इम्पॅक्ट टाकलाय, जसा इम्पॅक्ट उमेश परेडने टाकला होता दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा पाहतोय आपण क्रॉस बॅटरना फटका खेळण्याचा प्रयत्न होता. याही वेळेला आपण पाहिलं तर डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. 6 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. फलकावर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा विश्वनाथची जादू पाहायला मिळाली आणि 73 धावा. तर या ठिकाणी या 50 धावांसाठी आदरणीय सन्माननीय टीम 94 संघाचे संघ मालक हजरतजी शेख यांच्या माध्यमातून SH एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून रुपये रोख रक्कम 5000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी विश्वनाथ जाधव याच्यासाठी आलेला आहे. त्यानंतर रोहिदासजी माळी यांच्या माध्यमातून या खेळीसाठी 500 रुपये आपल्याला नक्कीच विश्वनाथ याच्यासाठी आलेले आहेत. आपण पाहूया आदरणीय सन्मान्य मान्यवरांचा आदर सत्कार आपण करतोय आणि प्रथमतः विनंती करूया या ठिकाणी उपस्थित झालेत आपल्या आदिवासी समाजातील बालाराम डुकले पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले आपले सन्मान्य पोलीस जवान, त्यांचा सत्कार करण्यासाठी मी सर्व आपल्या मान्यवरांना विनंती करतोय. सर्व जे असोसिएशनचे सर्व सहकारी आहेत त्यांना सर्वांना विनंती करतोय. सर्व सदस्य वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सर्वांना विनंती करतोय त्यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक हा सन्मान आपण करणार आहोत आणि नंतर पारितोषिक वितरण देणार आहोत. मला वाटतं मॅच झाल्याच्या नंतर त्यांचे पैसे आपण त्यांच्यापर्यंत पारितोषिक जे आले ते आपण देणार आहोत. सन्माननीय बाळारामजी डुकले सरांना विनंती करतोय पुढे यावं आणि हा सत्कार आपण स्वीकारावा.
आपल्या आदिवासी समाजातील पोलीस जवान सन्मान्य श्री बाळाराम डुकले सरांचा आदर सत्कार या ठिकाणी केला जातोय. आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बाळारामजी डुकले साहेब. त्यानंतर हरी गवळी साहेबांना विनंती करतोय आपण सुद्धा हा सत्कार स्वीकारण्यासाठी यावं. हरी गवळी सरांना विनंती करतोय आपण सुद्धा यावं आणि हा सत्कार स्वीकारावा. मी विनंती करतोय. त्यानंतर अजितदादा गोवारी यांना आणि लाखादादा गोवारी यांना त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करणार आहोत. हरी गवळी सरांचा हे सुद्धा आपल्या आदिवासी समाजातील पोलीस जवान आहेत आणि त्यांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी आज वेळ दिलेला आहे. एक शाल आणि सन्मान चिन्ह दोन त्यांचा आपण आदर सत्कार आपण करतोय. त्यानंतर या ठिकाणी कमलाकरजी पाडोसा साहेबांना विनंती करतोय आपण पुढे यावं आणि सत्कार स्वीकारावा. तसेच गणेशजी कोटावले आणि रोहिदाजी माळी कमलाकरजी पाडोसा आणि गणेशजी कोटावले या. आपल्या समाजातील अजून एक पोलीस जवान त्यांचा सन्मान आणि सत्कार केला जातोय. भावेशजी बाबर यांच्या शुभ हस्ते तसेच गणेशजी कोटावले साहेबांना सुद्धा या ठिकाणी आम्ही सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे येण्याची विनंती करतोय. मी रघुनाथजी जोगारी साहेबांना विनंती करतोय. चला मॅच चालू ठेवायचा. सतीश दळवी यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी करतोय. डीजे थांबायचं डीजे थांबा तुम्ही आता कारण की आपण मॅच सुरू करतोय. सत्कार चालू राहतील. गणेशजी कोटावले साहेबांचा आदर सत्कार या ठिकाणी केला जातोय. सर्व असोसिएशनचे सर्व सदस्य यांना विनंती करतोय नक्कीच आपण सुद्धा या ठिकाणी. त्यानंतर रोहिदाजी माळी आणि जयरामजी माळी यांना विनंती करतोय सत्कार स्वीकारण्यासाठी आपण पुढे यावं आणि हा सत्कार स्वीकारावा. आपण आपल्या विभागातील पाहतोय पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले हे पोलीस जवान आपल्याच विभागातील आपल्या समाजातील आणि आपल्या विभागातील पहिला PSI म्हणून ज्यांनी मान मिळवला ते जयरामजी माळी आणि त्यांच्या जोडीला रोहिदाजी माळी यांचा सत्कार आपण करतोय. थँक्यू. तर आता जयराम माळी साहेबांचा सत्कार आपण करूया जे PSI या रँकवरती सध्या कार्यरत आहात या सेवेमध्ये कार्यरत आहेत. एक सन्मान चिन्ह शॉल आणि दर्शनजी जपके यांना विनंती करतोय. दर्शनजी जपके यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करणार आहोत. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय सन्मान्य मान्यवरांचा आदर सत्कार या ठिकाणी आपण पाहतोय. सन्मान्य जयरामजी माळी यांचा आदर सत्कार या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर नरेशजी गैला दादांना पुढे बोलवेन आणि त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान आणि सत्कार आपण करणार आहोत. नक्कीच अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. मी राहुल अंधेर यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करणार आहोत. नरेश दादा गैलांचा आदर सत्कार. एक शॉल आणि सन्मान चिन्ह तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार आपण करणार आहोत नरेश दादा गैलांचा. दादा आपण आलात आणि बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. यानंतर एक ग्रँड सत्कार राहिलेला आहे तो म्हणजे सन्मान्य कृष्णामाळी साहेबांचा जिल्हा परिषद सदस्य पालघर जिल्हा. मी कृष्णामाळी साहेबांना विनंती करतोय की आपण यावं आणि हा सत्कार आपण स्वीकारावा अशी मी आपल्याला विनंती करतोय. आदरणीय रवींद्रजी नाईक यांना सुद्धा विनंती करतोय. रवींद्र नाईक दादा रवी दादा आपण सुद्धा या आणि सत्कार स्वीकारावा अशी मी आपल्याला विनंती करेन.
आदरणीय सन्मान्य श्री कृष्णमाळी साहेबांचा सत्कार या ठिकाणी करतोय आपण. थोडासा मॅच या ठिकाणी रिव्ह्यूसाठी थांबलाय, लक्षात असू द्या. येस, आउटफील्ड अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. क्वाड बिहाइंड विकेटसाठी रिव्ह्यू नाही आहे, लक्षात असू द्या. आपण पाहतोय पालघर जिल्ह्याचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य श्री कृष्णा पांडुरंग माळी साहेबांचा आदर सत्कार केला जातोय. विद्यमान म्हणण्याचं कारण की अजून त्या खुर्चीवरती कोणी बसलेलं नाहीये. जसं आपण जर पाहतोय ती खुर्ची या ठिकाणी त्यांच्याकडेच आहे, मात्र कार्यालयीन ते नक्कीच त्या ठिकाणी कार्यकाळ संपलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी रवींद्रजी नाईक यांचा सुद्धा आदर सत्कार आपण करतोय. याच मैदानावरचे ते नक्कीच जबरदस्त असे खेळाडू आहेत आणि या ठिकाणी त्यांनी वेळ दिलाय, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही यथोचित सन्मान आणि सत्कार करतोय. थोडासा वेळ आपल्याकडे नक्कीच कमी आहे, त्यामुळं सत्कार जे आहेत हे थोडेसे वेगानं आम्ही करतोय, त्याबद्दल थोडीशी क्षमा मागतोय सर्व मान्यवरांच्या बाजूनं. त्यानंतर नागेशजी दळवी यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा पुढे यावं आणि हा सत्कार स्वीकारावा. नागेशजी दळवी, एक शेवटचा सत्कार राहिलाय. नागेशजी दळवी यांचा सन्मान आणि सत्कार आपण करणार आहोत. आपण पाहतोय सन्मान आणि सत्कार या ठिकाणी प्रेक्षकांची थोडीशी नक्कीच आम्ही माफी मागतोय, कारण यथोचित सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि आपल्या आदिवासी समाजातील एक तर नागेश दळवी आपण या ठिकाणी आलात आणि बहुमूल्य वेळ दिला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. हे झालेले सत्कार, थँक्यू. जाऊया आपण क्रिकेट रनिंग कॉमेंट्रीच्या बाजूने वळतोय. 4 चेंडूंचा खेळ मात्र इथून झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 6. एवढ्याच बॅटच्या हलकीशी इनरेश लागली गेली आणि आपण पाहिलं तर यष्टीरक्षक विश्वनाथ जाधव याच्या हातामध्ये जाऊन अगदी चेंडू विसावला गेला. परतावा लागला या ठिकाणी आकाश रिपट या खेळाडूला. निश्चितच आकाश रिपटचा उल्लेख केला तर मग चिरमाई स्पोर्ट कासा रोडवली या संघाच्या माध्यमातून वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये त्याला खेळताना आपण पाहिलंय, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मग ते देखील झालेत बाद. 2 बाईक त्याच्या नावावरती देखील आहेत. क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं तर त्याचा देखील सर्वाधिक खेळ राहिलाय. प्रिन्स इलेव्हन्स कासा रोडोलीच्या माध्यमातून चांगला खेळ मात्र खेळत असतो. यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आकाश काणाचा होता, परंतु त्याचा देखील झेल आहे तो पकडला गेलाय. आणि इच्छितच आपण या ठिकाणी पाहतोय आणखी एक महत्वाचा फलंदाज आकाश कान्हा देखील बाद झालाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 6 आणि 6 धाव संख्या असताना मात्र महत्वाचे 2 खेळाडू हे बाद झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रोशन बरसाडा बेलकडीचा हा खेळाडू आहे. रोशन सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडीच्या माध्यमातून हा खेळत असतो, परंतु यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राइक वरती सज्ज झालाय. विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज मिस्टर सिद्धेश गुटे. आणि बॅटने यावेळेस चेंडूला हाफ वॉलीवर घेतलाय. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता आणि या चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुजले गेले ते म्हणजेच 10 या अंकांवरती. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपला गेलाय. धावफलकावरती 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 चेंडू मध्ये अजून सुद्धा 64 धावा मात्र इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस सागरजी माळे. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य मान्यवर या आपल्या मंचावरती उपस्थित होते, त्यांनी आपली रजा घेतलेली आहे. सन्मान्य श्री जिल्हा परिषद सदस्य श्री कृष्ण पांडुरंग माळी साहेब आणि त्यांचे सहकारी, त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार. तर
विश्वनाथ जाधव यांच्यासाठी जे पारितोषिक आलं होतं थोडंसं मी एकेरी नाव घेतलं होतं. SH एंटरप्राइजेस म्हणजे संजयजी म्हात्रे आणि हजरतभाई शेख यांच्या माध्यमातून रुपये रोख रक्कम 5,000 हे आलेले आहेत. तर नक्कीच मॅच झाल्याच्या नंतर आपण ते वितरित करणार आहोत. धन्यवाद. निलेश बंद्रे आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल आपण पाहिला तर निलेश बंद्रेने डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. इथून विजय जाधवला चांगले बॅटिंग करावे लागणार आहे. पुढील बॉल आडवा बॅट नाही यावेळेस चेंडूला गॅप मध्ये ढकललाय. चेंडू चाललाय वेगाने प्रस्थान करतोय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा पार मिळतील धावा 4 चौकार. हो यावेळेस हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक करून बसले आहेत आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग मिस्टर विजय जाधवचा खेळ देखील संपुष्टात आलाय. आणखी एक फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. निलेश बंद्रेला मिळाली आहे सफलता. चला विकेट इथे आपण पाहिले तर डाऊन होताना पाहायला मिळते. सदन स्मृती 9192 आपण पाहिले तर थोडी कठीण परिस्थितीमध्ये आले बघा. त्यांना मॅच जिंकणं अनिवार्य आहे परंतु आयकॉन चालला नाहीये. दोन्ही आयकॉन चाललेले नाहीये. तिकडे विजय जाधव असतील मग आकाश श्रीपत ते देखील असतील आणि त्यांच्यासोबत आकाश काना ते देखील आपण पाहिले परतले गेलेत. निश्चितच जयेश या ठिकाणी आपण पाहिलं तर मग लवकरात लवकर सामना जर इथे फिनिश केला तर इशिका स्पोर्ट्सच्या वर देखील येऊ शकतात. डेफिनेटली आपण पाहू शकतोय नेट 100 वर सगळं काही भवितव्य राहणार आहे. निमेश तापड आल्यानंतर पहिला बॉल फिरत करत असताना पाहतोय जबरदस्त क्या बात आहे. सुरुवात करायची तर अशी करवायची आणि नक्कीच आश्चर्यचकित करायचं आणि तेच कार्य केलंय. पहिला बॉल फेस करत असताना ठाकमठोक बॅटिंग चौकार. अजून मॅच यश आहे. 26 बॉल शिल्लक आहे. जिंकण्याकरता 56 धावा अजून सुद्धा हव्या आहेत. निमेश थापड आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि एक जबरदस्त स्ट्रोक मात्र निमेशच्या बॅट मध्ये देखील पाहायला मिळालाय. निलेश बंद्रेचा हा पुढील बॉल ऑन स्ट्राइक वरती निमेश. हो यावेळेस आपण पाहतोय खाली क्षेत्र निवडल्या निमेशने देखील आणखी एक चौकार त्याच्या बॅट मध्ये येतोय. बघा आता विचार केलाय निमेशने. जबरदस्त फॉर्म शोधला गेलाय. 2 बॉलवर 2 चौकार आणि प्रति बॉलवर आपण पाहिलं जर या आघात जो इंटेंट दर्शवला गेलाय आणि जबरदस्त की ही रणनीती असायला हवी. जर तुम्ही चेसिंग मध्ये जाताय तर मग एक अटॅकिंग बॅटिंग करायला हवी आणि ते केलंय. चौकाराची हॅट्रिक पाहायला मिळेल का? पुढील बॉल ओ ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली आहे. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण. इथून आपण पाहिलं तर दोन्ही षटकांचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आहे 3/22 म्हणजेच येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 52 धावा इथून मात्र बनवायचे आहेत. चांगली पार्टनरशिप निश्चितच बिल्डअप करावे लागणार आहे. डेफिनेटली आपण पाहिलं तर मग विजय कंपॅरिझन बघूया आपण तर टीम 94 33 होते परंतु साधारण स्मृती आहे 22. तिथे आपण पाहिलं 1 विकेट डाऊन होता परंतु इथे 3 गमावलेत. अजून देखील रिक्वायर 113 म्हणजे हातामध्ये आहे मॅच. एक चांगला ओव्हर मध्ये आपण पाहिलं चांगल्या धावा डेफिनेटली तुम्हाला पूर्णपणे या मॅच मध्ये आणेल परंतु त्याच्यासाठी कॅल्क्युलेट क्रिकेट टार्गेट 74चा आहे. रोशन उंबरसडा जी इम्पॅक्टफुल पारी ज्यांनी खेळली होती ना ती पारी आठवावी लागेल आणि तशी पारी खेळावी लागेल आणि गरज आहे. म्हणूनच तर म्हणतायत ना कद बडा ना पद बडा जो मुसीबत में साथ खडा वही होता है सबसे बडा. आणि या वेळेला ते कार्य दोन्हीपैकी एका बॅटरला करावं लागेल. निश्चितच यावेळेस दोन्ही बॅटरला एवढंच म्हणेन मंजिल थोडी कठीण है लेकिन हिम्मत नहीं हारूंगा. इतना तो भरोसा है खुद पर इस बार बाजी जरूर मारूंगा. आखो टप्प्याची लेन मिळाली आहे आणि चेंडूला पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोशन उंबरसडाच्या बॅट मध्ये येतो हा चौकार 4. या ठिकाणी थोड्याच वेळात मला वाटते दिनेशजी जाबर जे ठाण्याचे शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत त्यांचं आगमन होताना दिसेल. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय त्यांचा जर या ठिकाणी असाल आपण दिनेशजी जाबर साहेब तर आपल्याला खूप खूप स्वागत आहे.
पुढील बॉल ब्लॉक मध्ये चेंडूच्या हाताने केली गेली आहे. हा डॉट बॉल असणार आहे. इथून वापसी करून दिली जाईल का, परंतु आपण पाहिलं तर सध्या तरी चांगले प्रयत्न अजून करावे लागणार आहेत. इथून गाडीचा घेर आहे ना जयेश, तो चेंज करावा लागणार आहे. रोशन की मग निमेशाला धावफलक थोडा वेगाने पुढे न्यावा लागेल. मिस टाइम स्ट्रोक खेळले गेलेत. शॉट फाईन लेगला आपण पाहिलं तर मग झेल पकडला गेलाय. परतावा लागेल रोशन याला देखील डगआउटच्या आशयाला. धक्का क्रमांक 4, धावसंख्या 26 असताना. बघा रोशन कडून अपेक्षा होत्या परंतु त्यांनी देखील भंग केल्या जात आहेत. नेमकी साधारण स्मृती 9192 संघामध्ये चाललंय काय, कारण की बॅटर आहे ना एकही उभा राहायला तयार नाहीये. कारण की इथे एखादा बॅटर उभा राहिला तर इथे एक पार्टनरशिप, छोटीशी पार्टनरशिप बिल्डअप केली तर मॅच तुमच्या हातामध्ये येईल. परंतु तसं काही चित्र पाहायला मिळत नाहीये आणि तेच प्रमुख कारण हे कठीण होताना पाहायला मिळालंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश वनगे आलेत. हो टॉप एज खेळायचा होता, कुठे गेलाय, कुठे पाहतोय आपण. सिद्धेश कुठे आले तिथे बघा. साईडला मनगटी साईडने मात्र वळवायचा होता. नक्कीच असं झालं की जायचं होतं पाय गावला आणि चेंडू गेला नाही गावला, असं मात्र हे चित्र पाहायला मिळालं. पुढील बॉल ओ यावेळेस मात्र चेंडू गेलाय पोमनला. जबरदस्त षटकार 6. काय जबरदस्त आपण पाहिलं, परंतु या वेळेला जिथे जायचं होतं ना ठिकाण्यावर पाठवलं. जबरदस्त आपण पाहिलं. तर चला बॉल द्या. राकेश वानगे, टायगर अभी जिंदा आहे, टायगर अभी जिंदा आहे. आणि Yes. नक्कीच संकेत दिले टायगर अभी जिंदा है. शेर बूढ़ा हो जाए लेकिन शिकार करना नहीं भूलता है जयेश. सध्या तरी आपण पाहिलं मग ते चित्र 19 चेंडू आणि 40 धावा. हो समोर टाकलेला चेंडू पाहतोय आपण. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. गणेश आले तिथे चेंडूला स्टॉप करतायत. धाव 1 मिळेल. बघा डोळ्याच्या समोर असेल आता 3 ओव्हरचा खेळ, म्हणजेच 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावा. इथे नामुमकिन वाला शब्द नाहीच आहे. मुमकिन नामुमकिन मध्येच तर मुमकिन लपलाय, परंतु ते तुम्हाला करून दाखवावा लागेल. प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ पाहिला, 35 पाहिल्यात, परंतु 3 ओव्हर मध्ये आता 39 धावा आहेत. मात्र रोखल्या जातील की ठोकल्या जातील. नक्कीच हा मॅच आपण पाहिला. साधारण स्मृती टीमला मस्ट विन मॅच आहे, कारण की त्यांचं स्वप्न आहे IPLच्या सुपर 8 मध्ये जाण्याचं. परंतु दुसऱ्या बाजूने इशिका 11 हा संघ देखील या मॅचला पाहतोय. त्यांना देखील माहिती आहे की काहीतरी दडलेलं आहे या मॅच मध्ये. दडलंय तर भरपूर, परंतु नक्की दडलंय काय आणि घडलंय काय प्रत्यक्षात पाहायला मिळेल. परंतु पाहूया या ओव्हर कडे जाऊया. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं जस्ट 3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. धावफलकाची धावा आहे 35. म्हणजे जिथून आपण 18 बॉल आणि जिंकण्याकरता अजूनही 39 धावा ह्या बनवायच्या आहेत. दोन्ही बॅटरला एवढंच म्हणेन, कठीण परिस्थिती नेहमी स्वतःला सांगत राहा, शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाहीये. यश जयेश काय म्हणशील? सुख दुख में जो साथ देते हैं वो रिश्ते होते हैं, लेकिन जो मुसीबत में साथ देते हैं ना वही तो खुदा के असली फरिश्ते होते हैं. ओहो मिस्टर आमिंग, विश्वनाथ जाधव आपण पाहिला तर मग त्यांच्यासाठी प्रॅक्टिस जेल असेल आणि तो पकडलाय. राकेशने मात्र उमेदची किरण दाखवली आहे, परंतु उमेदची किरण पुन्हा एकदा विझवली जाते. आता या बळीला सफलता मिळाली. बॉलर आल्यानंतर आपण पाहिलं तर आपल्या बॉलिंग मध्ये आपला करिश्मा, आपला जलवा विकत असताना पहिल्याच बॉलवर विकेट डाऊन करताना पाहायला मिळाले. पाहू शकतो या वेळेला ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे शॉट खेळायचा होता. इंटेंट मात्र आपण पाहिलं तर दर्शवावा लागेल. राकेश वानगे परतले 4 मध्ये 9, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता येताना पाहायला मिळतात नवीन बॅटर मिस्टर अनिकेत चौधरी. बेनापट्टी एक्सप्रेस या नावाने त्यांना संबोधलं जातोय, परंतु आता एक्सप्रेस आहे की नाहीये, परंतु त्यांना नक्कीच कामगिरी तशीच करावी लागेल. 17 मध्ये 39 धावा जिंकण्यासाठी पाहतोय आपण.
मयूर बाबर पाहिला आपण यावेळेला बॉलिंग ट्रॅक वर एक जबरदस्त गोलंदाज, परंतु आपण पाहिलं तर ऑनफिल्ड अंपायर्स यावेळेला इन्व्हॉल्व झाले. तिसऱ्या अंपायरची मदत घेतली जाते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या अंपायर परशुरामजी पाटील सरांनी इशारा पोहोचवला गेलाय. बॅटर सफल झाले होते, त्याचं बेनिफिट बॉलरला मिळालं. मात्र आपण पाहिले बॅट फिरवली जाते. आता कठीण काळ सुरू झालाय आणि या कठीण काळामध्ये आपण पाहिला तर संघ साधारण स्मृती 9192 हा आलाय. आतापर्यंत आपण बघितलं तर 15 चेंडू आणि 38 धावा. ज्याप्रमाणे आतापर्यंत टीम 94 कामन संघाचे जे प्रेक्षक आहेत ना, त्याच्यामध्ये आणखी एक्स्ट्रा भरपूर झालेत. का? कारण की इशिका संघ देखील त्यांना सपोर्ट करेल. परंतु सरळ बॅटने, वाह क्या बात है, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड शॉट. निमेशची बॅट बोलताय लाजवाब आणि ठोकलाय इथे चौकार. षटकार आहे आणि नक्कीच आपण पाहू शकतोय जो फ्लॅट गेला होता आणि चित्र पाहायला मिळालं सिक्सर. हो हो, या वेळेला खाली राहणारा चेंडू बघा नेमकं काय होतं. एका बाजूने धावा येतात, दुसऱ्या बाजूने डॉट देखील येतात. चित्र आपल्याला कदाचित असंच जास्त बघायला मिळालंय. कारण की ज्याप्रमाणे आदरणीय सन्मान्य श्री दिनेशजी जाबर साहेबांचं या ठिकाणी आगमन होत असताना आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती सन्मान्य श्री दिनेशजी जाबर साहेब शिवसेना शाखा प्रमुख मानपाडा ठाणे यांचं आगमन होत असताना बाटची कडा प्रदीप मात्र होते, परंतु ते फक्त पाठलाग करण्याचा प्रयत्न. 12 चेंडू 28 धाव्यांची गरज ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय. शिवसेना शाखा प्रमुख आपण पाहतोय दिनेशजी जाबर साहेब. निष्ठावंत आपण पाहिलं तर राजनजी विचारे साहेबांचे समर्थक, शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक आपण पाहिले तरी ते दाखल होताना पाहायला मिळतात. ठाणे विभागातील एक दमदार कणखर असं नेतृत्व ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय दिनेशजी जाबर साहेब आणि नक्कीच त्यांचे सहकारी. ओव्हर टू सागर माळी. खूप खूप स्वागत आहे साहेबांचं. आणि त्यानंतर आपण पाहतोय नक्कीच मॅच या ठिकाणी सुरू होते, पण आपण जाऊया मॅच कडे. जबरदस्त आपण पाहिलं तर मुकाबला 12 चेंडू 28 धावा. मॅच अजून देखील आहे मित्रांनो. जसं म्हणतायत ना की जो लोग अपने सपनों को पाने की हिम्मत रखते वही तो लोग असल में इस दुनिया में बड़ा वाला इतिहास रचते हैं. इतिहास रचला जाईल का? बॉलिंग ट्रॅक वर सचिन जाधव कॉलेज एंड कडनं मारा करत असताना पहिला बॉल फेस केला अनिकेतने आणि बॅट यूज केली जाते, परंतु अनिकेतच्या बॅट मध्ये चेंडू चांगल्या पद्धतीने येत नाहीये. एक मात्र आपण पाहिलं तर धाव घेतली जाते. प्रत्येक एक बॉल, प्रत्येक एक धाव भरपूर महत्वाची आहे. यावेळेला निमेश ची बॅट बोलले, षटकार चौकार ठोकले. पाहूया ते स्ट्राइक एंड कडे. उडवलेला पटका पाहतोय, भरपूर उंच आहे, हवेत आहे. ओ व्हाट अ कॅच. ब्रिलियंट मिस ऑफ फिल्डिंग, ग्रेट फिल्डिंग, ग्रेट कॅचिंग, क्वालिटी कॅच, रनिंग कॅच, सुंदर कॅच आणि देखना कॅच पाहायला मिळतोय. जयेश, आपण जर बघितलं एव्ही फिटनेसच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जो असेल या टुर्नामेंटचा, त्याला नक्कीच कॅचसाठी आदरणीय सन्मान्य दिनेशजी जाबर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये आले आहेत. आणि एव्ही फिटनेसने सांगितलंय की ज्या टुर्नामेंटचा जो बेस्ट फिल्डर ठरेल त्याला जिमची मेंबरशिप जी आहे दिनेशजी लोखंडे आणि संजयजी लोखंडे यांच्या माध्यमातून 1 वर्षासाठी फ्री मेंबरशिप दिली जाणार आहे. जयेश, डेफिनेटली आपण पाहू शकतोय, कारण की संजयजी लोखंडे, दिनेशजी लोखंडे आपण पाहू शकतो यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर
हे एक अनोखा गिफ्टच असेल IPLच्या थ्रू. आता पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु ब्रिलियंट जबरदस्त आपण पाहिला APLच्या इतिहासामध्ये आठवणीमध्ये ठेवणारा कॅच. आदेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू आणि 27 धावांची गरज. आदेश वाळवी आपण पाहिला तर डायनामिक पॅकेट आहेत. आपण पाहिला तर मग जेव्हा पण स्फोट करतायत ना, मोठा विस्फोट करतायत, परंतु आल्या आल्या तेच करण्याचा मनसुबा. 9 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. बघा हे 3 चेंडू खूप निर्णायक असतील या ओव्हर मध्ये. या 3 चेंडूवर चांगल्या फटक्यांची गरज. टायमिंग झालं नाहीये. गॅप मध्ये चेंडू पडताना पाहायला मिळतोय. निमेष बाद झाल्यानंतर आता पाहिलं आपण तर जबाबदारीचं क्रिकेट खेळेल कोण, कारण की 8 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज आहे. या वेळेला मॅच मध्ये आपण पाहिलं तर थोडासा फसलेला पाहायला मिळतोय, परंतु तसं म्हटलं जात आहे ना जमाना तेरी हार देखता है ना जमाना तेरी जीत देखता है. मुसीबतों में मुसीबतों से कैसे लड़ा, जमाना तो बस जिद और जुनून देखता है. प्ले अँड मिस. एक एक बॉल या क्षणाला हृदयाचे ठोके श्वास अडकवण्याचं कार्य करेल. आणि इशिका 11 संघ देखील हेच म्हणत असेल की जिथे पण डॉट चेंडू येत आहेत ना आमचा फायदा होतोय. 7-26. ओहो फुलटॉस. या वेळेला पाहतोय आपण मेजवानी दिली आहे, परंतु आपण पाहतो या वेळेला स्क्वेअरलेग अंपायर इन्व्हॉल्व झालेत हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी. बाई घासली माझ्या. चित्र साफ. बघा या वेळेला आमचे पंच आहेत आणि पंचांनी निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं की हा बॉल आहे ना तो नो आहे. मॅच में ट्विस्ट जसं म्हणतात ना, एक हिंदी मध्ये कहावत आहे, आसमान से टपका और खजूर में अटका. का आता बॅटर मारतील का या बॉलवर मोठा फटका. हो मात्र ब्रीडचा बॉल होता. यावेळेस आपण पाहू शकतोय खोल टप्प्यामध्ये हाताळला गेला. धाव एक मात्र मिळाली आहे. आता जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर डोळ्याच्या समोर असतील 6 आणि या 6 मध्ये हवे आहेत त्या म्हणजेच तब्बल 18 धाव्यांची गरज. आता यावेळेस आपण पाहिलं तर मग अनिकेत चौधरी आपण पाहिले तर त्यांनी प्रयत्न केलेत आणि चर्चा रंगली गेली मैदानाच्या आतमध्ये. डू और डाय करो या मरो आहे मुकाबला. मात्र आपण पाहिला तर रंगीन आहे हसीन आहे, परंतु या मुकाबल्यामध्ये आपण बघितला तर हाच तर खरा क्लायमॅक्सचा सीन आहे. पाहतोय आपण 6 मध्ये 18. चला घाई करा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग एका बाजूने टीम 94 कामान SH एंटरप्राइजेस संजय भाई मात्रे आणि हसरतजी शेख यांचा संघ. दुसऱ्या बाजूने आपण बघितला तर सदानंद स्मृती 9192 म्हणजेच प्रितेश बाबर आणि आपण बघितलं तर भावेश बाबर यांचा संघ पाहतोय आपण. म्हणजेच आपण पाहिलं तर सध्या तरी मग भावेश बाबर यांचा संघ आहे ना तो थोडा कठीण काळाशी झुंज देतोय, परंतु आपण पाहिलं तर कठीण काळाशी फक्त झुंज देतोय. काळ संपलेला नाहीये आणि संपवण्याची संधी त्यांच्याकडे अजून देखील आहे.
या मॅच मध्ये आपण पाहिलं तर काही होऊ शकतोय. जसा म्हटलं जातंय ना, ऊंची हुई क्षमा जल सकती है, तूफान से कष्ट यूं ही निकल सकती है. ओके मायूसी तू ना बदल, तेरी इरादे की तू लड़, तेरी किस्मत यहाँ से भी अभी भी बदल सकती है. हो या वेळेला पाहिलं पण तर पहिला चेंडू टाकला तो म्हणजेच भरपूर हाईट आणि लगेचच पंचांनी सांगितलंय की वाईट नंतर आपण पाहू शकतोय. बॉलरला देखील सांगितलंय 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. कशा प्रकारे चेंडूच्या हाताळणी केली आहे. उमेश बुरे बॉलिंग ट्रॅकवर आले आणि आता त्यांना रोखायच्या 6 मध्ये 17 आठवला की लगेच आठवतो डोळ्याच्या समोर खतरा. मात्र या वेळेला मात्र नक्की सामना जिंकेल कोण पाहूया. आणि के चौतारीचा प्रयत्न पाहतो. या वेळेला जोराने बॅट फिरवली, एक धाव तर वेगाने पुन्हा केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकतोय. चेंडूची फेकी स्ट्राइक एंड कडे तत्पूर्वी आणि जोडल्या 2. प्रत्येक एक बॉल मात्र हृदयाचे ठोके वाढवताना आपल्याला बघायला मिळेल. नेट रन रेट कडे देखील लक्ष असेल, परंतु 5 बॉल मध्ये 15 चेस झाल्या तर मग नेट रन रेटचा प्रश्नच नाही राहणार. पाहूया आपण फरक पडते की नाही पडेल, परंतु जाऊया. हो उलटी बॅट पुन्हा एकदा फिरवली. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळतोय. बघा मॅच मध्ये सगळं काही शिल्लक आहे विजय. निश्चितच अजून आपण या ठिकाणी पाहिले तर मग कुकरची शिट्टी वाजलेली नाहीये, थोडस बाकी आहे. 5 चेंडू जिंकण्याकरता 14 धावांची आवश्यकता. हो प्ले अँड मिस, हा डॉट बॉल अगदी जाग्यावरनं खेळण्याचा बरेचसा प्रयत्न केला होता अनिकेत चौधरीनं. आणि तेच दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्याकरता 14 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी करून देईल. ओ यावेळेस आपण पाहतोय अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 14 धावा. आता ज्याप्रमाणे अनिकेतचे प्रयत्न, 3 चेंडू 14 धावा आणि या वेळेला आपण पाहिलं तर या बॉलवर आता धाव घेणं अनिवार्य झालंय, कारण की इथे जर धाव आली नाही तर मग चेसिंग मध्ये मागे पडू शकतो ही टीम. फटका खेचला जातोय समोरच्या दिशेने, फिल्डर तिकडे आले परंतु पायाला मात्र आदळला. चेंडू मात्र अडवण्याचा प्रयत्न पायाचा केलाय वापर, परंतु चेंडू थांबत नाहीये. चेंडू करतोय कसाही या क्षणाला बाउंड्रीचा सपार. मोक्याच्या क्षणी आलेला चौकार विजय. अजूनही मॅच मध्ये जिवंतपणा पाहायला मिळाला आहे. आता मात्र 2 चेंडू 10 धावा. डेफिनेटली आपण पाहिलं, विचार करावा लागेल विजय. 2 चेंडू 10 धावा. हा बॉल पाहतो पुन्हा एकदा डोळ्याच्या समोर. मनगडाच्या साहाय्याने फटका खेचला जातोय. पाहतो या वेळेला एक धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. बघा हा देखील विचार करावा लागेल की 2 बॉलचे उलटे फटके मारण्याचा प्रयत्न केला होता, तिथे देखील नुकसान झालं. आता 1 चेंडू आणि 8. 1 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आपण पाहतोय. पाहू शकतोय आपण मॅच झाल्यानंतर रन रेट देखील चेक केला जाईल. हा फटका पाहिला आपण तर हवेत फसला जातोय आणि या वेळेला मात्र मॅच हा गमावला गेलाय. पाहिला पण तर सदान स्मृती 9192 या संघाने आणि मॅच जिंकण्याचा कारनामा सलग आपण पाहिलं तर 3 विजय या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये मिळवण्यामध्ये यश टीम 94 कामन अभिनंदन. जबरदस्त खेळ हा जरूर आपल्याला बघायला मिळाला. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य दिनजी जाबर साहेब उपस्थित झालेले आहेत आणि मी विनंती करतोय या ठिकाणी त्यांचा आपण आदर सत्कार करतोय. सर्व आमचे समालोचक हॅलो चेक हॅलो